सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. मामांचं चालू आहे, मोटर चालू केली आहे, गाई धुवायचं काम. तर चला आज जेवणात काय बनवलेलं आहे हे तुम्हाला दाखवते. अजून आमची चूल चालूच आहे, तर चुलीवर आज बेत बनवायचा आहे. पण आधी म्हटलं जेवण करून घ्यावं आणि मग ह्या बेताच्या मागं लागावं. तर आता झालेलं असं आहे, लवकरच चैत्र महिना लागणार आहे. 2 दिवस आहेत, मंगळवार आणि बुधवार, आणि गुरुवारी तर पाडवा आहे. तर मग आमच्याकडे चैत्र महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत. जे चैत्र महिना ते डायरेक्ट अक्षय तृतीया झाल्यावरच सुरुवात करायची. मग आत्याने मला ही तयारी करून दिली आहे, पातेल्याला माती लावून दिली आहे. पण ह्याचं मी सगळं आता नंतर करणार आहे. आधी जेवण करून घ्यावं म्हटलं. आणि हे पोरगं बघा कसं ताटामध्ये जेवण ठेवून गेलेलं आहे. तर काय केलं तर थोडीशी मका भाजलेली आहे. मका निबरच आहे, पण काय करायचं, खायला खूप छान लागते, चवीला खूप छान आहे. म्हणजे ही वेगळी मका आहे, त्याच्यामुळे खायला खूप छान लागते. तर भाजी आत्ता मी थोडीशीच बनवलेली आहे. तर ती काय बनवली आहे, चवळीची शेंग बनवली आहे. आमच्या इथे चवळीचा वेल आहे, मी तुम्हाला नंतर दाखवेल. माझ्या मैत्रिणीने बिया दिल्या त्या आम्ही लावल्या होत्या. तर कोवळी शेंग सोललेल्या बिया मस्तपैकी काय केलं आहे, कांदा टमॅटो लसूण येसूर वगैरे घालून ही अशी छानपैकी चवळीच्या ह्याची शेंगेची आणि बियांची भाजी बनवली आहे. आणि आज चपात्या काय बनवल्या नाही आहेत, तर पीठ आहे गिरणीमध्ये. भाकरी पण थोड्याच बनवल्यात. झालं असं आहे की सगळ्यांची जेवणं झाली आहेत आणि भाकरी कडक व्हायला लागल्यात. त्याच्यामुळे म्हणलं शिळ्या भाकरी खाण्यापेक्षा ताज्या भाकरी खाल्लेलं बरं. आणि हिला भाकरी खायची नाही आहे, तर मग मी आता हिला करू काय सांगा. तिला चपाती खायची आहे, पण गडबडीमध्ये याने काय झालेलं आहे, दळण काही गिरणीतनं आणलेलं नाही. नंतर येताना घेऊन येतील, परत ह्यांना मग चपात्या बनवून देईल मी. आणि अशा भाकरी थोड्याशा केल्यात, कारण मग भाकरी अशा कडक होतात. आणि हे बघा तिकडे तेवढ्या भाकरी शिळ्या राहिलेल्या आहेत. आणि शिळं तरी केवढं खाणार. एक तर तुम्ही मला म्हणत असता शिळं खात जाऊ नको ताई. तर मग ही भाजी तुम्हाला आवडली का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ह्या शेंग्याची भाजी मी पहिल्यांदाच बनवली आहे, पण चवीला खूपच छान झाली आहे. आता आम्ही दोघीजणी काय करतो, जेवण करतो आणि परत हे मटण शिजवायचं, त्याचं करायचं सगळं. आणि नंतर जातो ह्याच्यामध्ये कडबाकडा जायचं आहे. तर आता मुरघासाचं झालेलं आहे, एक बॅग राहिली आहे अर्धी, पण त्याचं बघूया आता. आत्ता लगेच काही ती भरायची नाही आहे, 2 दिवसांनी भरावी लागेल. मग तोपर्यंत आम्ही काय करतो, आत्या सकाळी गेल्या होत्या काढायला, आणि ससे भाऊ बघा आमच्या तिकडे निवांत झोपून तिला बघतायत. तिला भाकरी दिली खायला तर खाल्लीच नाही. तिला बिस्किट देते खायला, तिला भाकरी आवडत नाही. लालू काळूनी पण भाकरी खाल्ली नाही. आणि कसं होतं, दळण 4 दिवस सुद्धा नीट करून ठेवलं, पण या कामाच्या गोंधळामुळे सगळं हे व्हायला लागले. दळणच नेणं झालं नाही. आता नेहलंय, गिरणीत ठेवले, तरी अन्न झालं नाही. तर मग असा ह्या जेवणाचा बेत. आवडली का तुम्हाला भाजी? तुम्हाला तर आमच्या भाज्या खूपच आवडतात. कमेंट्स तुमच्या खूप छान छान असतात. तर मग आता काय करतो, आम्ही जेवण करतो. आणि ऊन केवढं झालेलं आहे बघा, भरपूर असं ऊन आहे. तर चला मग या सगळ्यांनी छानच आमच्याकडे रानातलं मस्तपैकी जेवण करायला. रात्रीच्या जेवणात नॉनव्हेजचा बेत दाखवते तुम्हाला.